नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लोकसभेच्या निवडणुकीतील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. राष्ट्रवादी पक्षाने आणि विखे कुटुंबाने प्रतिष्ठेची केलेली अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याचे चित्र आहे. काल डॉक्टर सुजय विखे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर तितक्याच ताकदीनिशी आज आमदार संग्राम जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनुमोदक, सूचक आणि शेतकरी, महिला, पुरुष यांना प्रतिनिधित्व देत त्यांनी एक वेगळा सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला. अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. प्रचंड जनसमुदायामध्ये बैलगाडी आणि विजय संकल्प रथात आघाडीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर विखे घराणं आणि जगताप घराणं यांच्यामध्ये चांगलीच लढत होणार या शंका तर नाहीच. मात्र याच कालावधीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील चांगल्याच रंगणार असल्याचं चित्र आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.